नमस्कार. इथे मी सुक्या बोंबीलची भाजी तयार करत आहे. इथे तव्यावर मी सुके बोंबील खरपूस असे भाजून घेणार आहे. इथे बघा छानपैकी बोंबील भाजून घ्यायचे आहेत. इथे मी पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी. थंड पाण्यात भाजलेले बोंबील टाकून घ्यायचे आणि छानपैकी चिरून घ्यायचे. असे बारीक बारीक चिरून बघा, स्वच्छ धुवून घेतले आणि चिरून घेतले, ते बघू शकता तुम्ही. आणि इथे मी कढईमध्ये भरपूर कांदा टोमॅटो टाकून घेतला आणि छान परतून घेतला. इथे एकसारखा कांदा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि इथे हळद, लाल तिखट, धणे पावडर, थोडा गरम मसाला टाकून घेतला, एकसारखं करून घेतला, छान भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर चिरलेले बोंबील कढईमध्ये टाकून घेतले. इथे छान बघा, खूप छान होते सुक्या बोंबलाची भाजी. तुम्ही नक्की करून बघा. खूप चवदार लागते सुक्या बोंबलाची भाजी. इथे थोडं पाणी टाकून मी शिजवून घेते. आणि इथे बघू शकता तुम्ही, बोंबीलची भाजी तयार झालेली आहे. सुके बोंबील भाजी छान तयार झालेली आहे. इथे भाकरी केलेल्या आहेत मी, ज्वारीच्या भाकरी. आणि इथे मी थोडी माती एकसारखी करून घेतलेली आहे. आणि छोटे लिलीची फुलं, मी जे कंद वाढले होते ते काढून घेतले आणि शिफ्ट केले. इथे जमिनीत लावून घेतले. छोटे छोटे कंद होते, त्याला लहान अशी छोटी छोटी फुलं येतात. हे बघा, असे बघू शकता तुम्ही, पांढरी लिली, गुलाबी, पिवळी अशी छान छान फुलं येतात. आणि इथे आमची मनी माऊ बघा कशी लोळते. इथे मनी माऊचं खेळ चालू आहे बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. अद्दे दे हात.